आयुष्यामध्ये एखादं अचानक संकट येतं, एखादं कोणीतरी आपल्यावर आरोप प्रत्यारोप केलेले असतात, आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडकवलेलं असतं ज्याच्यात आपला काहीही संबंध नाही. कुठल्या ना कुठलं सूड घेण्यासाठी आपला वापर केला जातो किंवा कोर्ट कचेरी आहे. तुम्ही खरंच प्रामाणिक आहात आणि तुम्हाला अडकवलेलं आहे, तुमच्यावर आरोप केलेले आहे, तुम्ही एखाद्या आजाराला त्रासलेले आहे किंवा कोणीतरी तुम्हाला फसवलं आहे. अशा गोष्टींसाठी एक प्रभावी, अत्यंत प्रभावी असं दत्त महाराजांचं स्तोत्रम जे आहे घोर कष्ट उद्धार स्तोत्रम. काही ठिकाणी याला अघोर कष्ट उद्धार स्तोत्रम असं म्हटलेलं आहे. घोर कष्ट उद्धार स्तोत्रम नावातच त्याचा अर्थ आहे. वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंभे महाराजांनी विरचित त्यांनी लिहिलेलं हे स्तोत्रम आहे, जे अत्यंत प्रभावी आहे, खूप जास्त प्रभावी आहे. अडकलेले पैसे आहे जे मिळावे, कोणीतरी तुम्हाला फसवलेलं आहे, कोणीतरी तुमच्याकडनं गोड बोलून पैसे घेतलेले आहे, पण तो आता माणूस ते परत पैसे देत नाही. अशा वेळेस तुम्ही ह्या स्तोत्रांचं पठण करू शकता. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता हे स्तोत्रम कसं पठण करावं नित्यसेवेमध्ये, आता सगळ्यात आधी आपण अडचणींचं बघूया. आता ताई, अचानक नवऱ्याची नोकरी जाणार आहे, काय करू ग मी? माझ्यावर कोणीतरी आरोप केला आहे, मला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी फसवलं आहे ताई, मी काय करू ग? मग अशा वेळेस घोर कष्ट उद्धार स्तोत्र यशाची गुरुकिल्ली आहे. ही जेव्हा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये, म्हणजे आता मला काहीच कोणी अडकवलं वगैरे नाहीये, माझ्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं, किंवा हे वाचायला गेलं तर फक्त 30 सेकंद लागतात. 30 सेकंद घोर कष्ट उद्धार स्तोत्रम अगदी 4 ते 5 ओव्यांचं आहे. ज्यांचं पाठ आहे त्यांना 30 सेकंद लागतात, ज्यांचं पाठ नाही त्यांना एखादा ते 1.5 मिनिटं लागतो. असं हे अघोर कष्ट उद्धार, घोर कष्ट उद्धार, आयुष्यात आलेले कष्ट दुःख यांच्यातून मुक्ती मिळावी, याच्यातून सुटका मिळावी म्हणून घोर कष्ट उद्धार स्तोत्रमचं पठण केलं जातं, जे अतिशय सुंदर आहे. आता हे कसं पठण करायचं? ज्यांना अडचणीत आहे तुम्ही, किंवा एखाद्याला आजार दडलेला आहे की ताई माझ्या नवऱ्याला असा असा विकार आहे, त्यातून तो बाहेर पडावा. आता नवरे तर काही आपले सेवा करणार नाही, सांगूनही ते करणार नाही. मग अशा वेळेस तुम्हीही करू शकता. तुमचा मुलगा जर एखादा वाईट मार्गाला गेलेला आहे किंवा त्यालाही कुठेतरी अडकवलं आहे, तुमचे पैसे अडकलेले आहे, तुम्हाला सासू सासऱ्यांनी किंवा सासू सासऱ्यांना सुनेने कुठल्या ना कुठल्या कारणासाठी अडकवलं आहे, तर त्याच्यासाठी ही सेवा आहे. खूप सुंदर अशी ही सेवा आहे, घोर कष्ट उद्धार स्तोत्रम. 41 दिवसाची सेवा आहे. खरं तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे तुम्ही रोज 51 वेळा वाचायचं असतं, पण कोणालाही इतका वेळ नाही. पण जो खरंच अडकलेला आहे, ज्याच्यावर खोटे आरोप प्रत्यारोप केलेले आहे, असे असंख्य लोक आहेत ज्यांच्यावर असे आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांनी फक्त घोर कष्ट उद्धार स्तोत्रमची सेवा केली आणि त्यांना त्याच्यातून मार्ग मिळाला. खूप जवळचे उदाहरणं आहे असे. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी केंद्रात जायचं, नारळ खडी साखर ठेवायची, महाराजांना विनंती करायची. जवळपास केंद्र नाहीये, घरातच महाराजांना विनंती करा की महाराज, माझ्या ह्या अडचणीसाठी संकल्प करावा की मी घोर कष्टोद्धार स्तोत्रमचं 41 दिवसाची सेवा करणार आहे. मग आता ह्या 41 दिवसात जर तुम्ही 51, कारण जर तुमची अडचण खूप मोठी आहे तर तुम्हाला एवढी सेवा करावी लागते. आपली एवढी अडचण असते ना, आपल्याला एवढी सेवा करायची असते, तर असं होत नाही. आधी सांगते, जे नवीन आहे किंवा ज्यांना खरंच खूप अडचणीत आहे, मला माहिती आहे की मी याच्यात जर अडकलो तर माझं आयुष्य संपलं, असं जर तुमच्याकडे आहे किंवा आणीबाणीची वेळ आलेली आहे, नक्कीच तुम्ही ही सेवा करा. 51 वेळा पठण करा. तेवढंही करणं नाही होत तर कमीत कमी 21 वेळा पठण करा. 21 वेळा किंवा 11 वेळा पठण करा. मी तुम्हाला काय सांगितलं, जेवढी जास्त सेवा कराल तेवढं लवकर त्याच्यातून बाहेर पडाल. आणि रोज 11 वेळा जरी म्हटलं तर मग तो तेवढा वेळ लागेल तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी. 41 दिवस जर तुम्ही 51 वेळा हे पठण केलं तर अतिशय उत्तम. नाही होत तर तुम्ही 21 वेळा करा, तुमची इच्छा. आता ते कसं पठण करायचं? सकाळी, दुपारी, संध्याकाळी 12 ते 12:30 मध्ये दत्त सेवा करत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर मग सकाळी तुम्ही समजा मला 51 वेळा पठण करायचं आहे, तर सकाळी मी 21 वेळा करेल, दुपारी मी 21 वेळा करेल आणि संध्याकाळी उर्वरित मी करेल. असंही तुम्ही करू शकता. संध्याकाळी म्हणजे रात्र करू नका. 6:30, 7, 8 पर्यंत. ताई, आम्ही कामावर जातो, आम्ही कामावर ही सेवा करू शकतो का? नक्कीच तुम्ही कामावर पण ही सेवा करू शकता. पण मग कामावर सेवा करत असताना चप्पल वगैरे काढून ठेवायची, व्यवस्थित जागा असेल. नाही तर एक वाचलं मग 4 कस्टमर आले, परत एक वाचलं 5 कस्टमर आले, असं नाही. जेव्हा तुम्ही सेवा करता, आता समजा तुमचं लंच टाइम आहे, तर तुम्हाला माहिती आहे की अर्धा तासाचा वेळ आहे, अर्धा तासामध्ये 10 मिनिटात मी जेवण करणार आहे आणि उर्वरित जे काही माझे 20 मिनिटं आहे, तर मी त्याच्यात जेवढी सेवा होईल तेवढं करेल. ही सेवा करत असताना मग एक काल कोणीतरी काहीतरी बडबड करतोय, गप्पा मारतोय, असं करायचं नाही.
आणि एका बैठकीत केली तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत, संसारिक अडचणी आहे किंवा 21 वेळा ताई माझ्याकडनं 51 वेळा नाही होत, तर मी 21 वेळा करते. मग लगातार 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला हार्डली 21 वेळा पठण करायचं असेल तर अर्धा तास लागेल, एवढी गॅरंटी देते मी तुम्हाला. ज्यांचं पाठ आहे किंवा ज्यांचं नाही तर 35 1 मिनिटं 5-10 मिनिटं इकडं तिकडं, पण खूप सुंदर, खूप प्रभावी असं तुम्हाला सांगते घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे. तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा सुरू करा. आपले हितशत्रू जगाच्या पाठीवर खूप असतात, आपल्या तोंडावर खूप गोड 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 बोलता की हा तू खूप चांगली ग, तू खूप येणं जाणं खाणं पिणं खूप असतं, पण कोणाच्या मनात काय चाललं आहे मला सांगा. आपल्याला कोणाचं मन जाणतो का आपण? नाही जाणत. मग आपल्याकडे एक वलय कवच असतं किंवा संरक्षण कवच असलं पाहिजेलच. आणि 14वा अध्याय जे वाचता, आता परत अशा कमेंट दिली ताई हे घोर कष्टोद्धारण आपल्याला कुठे मिळेल, तर बघा घोर कष्टोद्धार स्तोत्रम हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात आपलं गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय आहे बघा, तर त्याच्या सुरुवातीच्याच पानावर आहे. आता गुरुचरित्र ग्रंथातलं नाही म्हणते, जो छोटे छोटे पुस्तक असं ना आपण जे नित्यसेवेमध्ये वाचतो त्याच्यातही मिळेल. नाही ना तर डायरेक्ट गुगल सर्च करायचं, PDF काढायची, प्रिंट काढायची, मस्त रोज वाचायचं. खूप सुंदर सेवा आहे. आणि अगेन आपलं संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि एक स्त्री म्हणून काय पाहिजे आपल्या आयुष्यात, खरं सांगा, परमेश्वराकडे काय मागतो? लेकरा बाळांना सुखात ठेव, नवऱ्याला चांगलं ठेव, याच्या पलीकडे आपण काय मागतो? काही मागत नाही. मग त्याच्यातूनच आपल्याला एक दत्त महाराजांचं वलय कवच आपल्यावर असावं आणि ते असणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराची कृपा, त्यांची साथ असणं, महाराजांची साथ असणं खूप महत्वाचं आहे. काहीही नाही भेटलं तरी चालेल, पण महाराज पाठीशी आहे हे खूप मोठं आपल्याला आनंद देणार आहे. आणि आयुष्यात कुठलेही दुःख संकट त्रास पैशाची अडचण कदाचित आज आहे उद्या नाही, त्याच्यापेक्षाही असे आपल्या अवतीभोवती लोक आहे किंवा कुणाची नजर लागू नये किंवा काय असतं ना, आपलं थोडंसं असलं की लगेच जगाला दिसतं. लोकांकडे खूप काही असतं पण ते कधी दाखवत नाही, सांगत नाही. आपलं असं असतं कशात काही नाही पण सगळ्या गावाला ते कळतं. सगळ्यांच्या बाबतीत असं होतं. मग अशा वेळेस ना हे घोर कष्टोद्धार स्तोत्रम आपल्याला खूप संरक्षण देतं. मी खरं सांगते, मी तुम्हाला काय सांगते, 1 मिनिटं पण लागणार आणि तुम्हाला घोर कष्टोद्धार स्तोत्रमचं पठण करायला 1ही मिनिटं लागणार नाही. ज्यांचं पाठ आहे रोज, तुम्ही मला माहिती आहे बऱ्याच महिला रोज हे पठण करता, पण तुमच्या आसपास जर जवळचं कोणी असेल आणि खरंच ह्या अडचणीत असेल ना, त्यांना ही सेवा सांगा की बाबा असं असं आहे, तू असं असं कर. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी त्यांना सांगा, नक्कीच त्यांना मदत होईल. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.